नमस्कार. एम-पी-एस-सी परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थी मित्रांसाठी महत्त्वाची अपडेट आहे. महाराष्ट्र गट ब अराजपत्रित सेवा संयुक्त मुख्य परीक्षा 2025 ची जाहिरात प्रसिद्ध झालेली आहे. ज्या विद्यार्थ्यांनी महाराष्ट्र गट ब अराजपत्रित सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2025 दिलेली होती, त्याचा निकाल 23 मार्च 2026 रोजी जाहीर करण्यात आला होता आणि त्या निकालामध्ये जे विद्यार्थी मुख्य परीक्षेसाठी पात्र ठरलेले आहेत, त्या सर्व विद्यार्थ्यांना अर्ज भरण्यासाठीची ही जाहिरात प्रसिद्ध झालेली आहे. यामध्ये आपण पाहू शकतो की याची जी मुख्य परीक्षा आहे, ही मुख्य परीक्षा 17 मे 2026 रोजी अमरावती, छत्रपती संभाजीनगर, नागपूर, नाशिक, नवी मुंबई आणि पुणे या जिल्हा केंद्रावर आयोजित करण्यात येणार आहे. यामध्ये अर्ज सादर करण्याचा जो कालावधी आपण पाहू शकतो, या ठिकाणी आजपासून म्हणजे 8 एप्रिल 2026 पासून दुपारी 2 वाजल्यापासून आपण हे अर्ज सादर करू शकता. ते 22 एप्रिल 2026 पर्यंत तुम्हाला हे अर्ज सादर करता येतील. ऑनलाईन पद्धतीने विहित परीक्षा शुल्क भरण्याचा अंतिम दिनांक देखील 22 एप्रिल 2026 रात्री 11:59 पर्यंत तुम्ही हे परीक्षा शुल्क भरू शकता. चलनाद्वारे भरावयाचं असेल तर 24 एप्रिल 2026 आणि या ठिकाणी चलनाची प्रत घेण्याची दिनांक 24 एप्रिल 2026 आहे आणि चलनाद्वारे परीक्षा शुल्क भरण्याचा अंतिम दिनांक जो आहे तो 27 एप्रिल 2026 असा आहे. यामध्ये ही जी मुख्य परीक्षा घेतली जात आहे, यामध्ये सहाय्यक कक्ष अधिकारी म्हणजेच ASO गट ब महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची 3 पदं आहेत. राज्यकर निरीक्षक गट ब ची 279 पदं आहेत. पोलीस उपनिरीक्षक गट ब ची 392 पदं आहेत. त्यानंतर दुय्यम निबंधक श्रेणी 1 मुद्रांक निरीक्षक गट ब ची 84 पदं, अशी एकूण 758 पदांसाठी ही पूर्वपरीक्षा घेण्यात आलेली होती. आणि त्याच्यानंतर ह्या पूर्वपरीक्षेचा निकाल प्रसिद्ध झालेला आहे आणि त्याच्यामध्ये जे विद्यार्थी मुख्य परीक्षेसाठी पात्र झालेले आहेत त्यांच्यासाठी ही मुख्य परीक्षा 17 मे 2026 रोजी घेतली जाणार आहे. त्याबद्दलची ही जाहिरात आहे. या ठिकाणी आरक्षण किंवा शैक्षणिक पात्रता या गोष्टी ह्या मूळ जाहिरातीमध्ये ज्या नमूद केलेल्या होत्या त्याप्रमाणेच आहेत. वयोमर्यादा जी आहे ही एम-पी-एस-सीच्या सर्व परीक्षांना लागू होणारी, फक्त यामध्ये महत्त्वाचा मुद्दा लक्षात घ्यावा लागतो. जे विद्यार्थी STI, ASO किंवा दुय्यम निबंधक किंवा मुद्रांक निरीक्षक यांची परीक्षा देणार आहेत यांच्यासाठी किमान वयोमर्यादा 18 वर्ष आहे. कमाल वयोमर्यादा जी आहे ही खुल्या प्रवर्गासाठी 38 आहे आणि राखीव प्रवर्गासाठी 43 वर्ष आहे. आणि जे विद्यार्थी पोलीस उपनिरीक्षक परीक्षेसाठी अर्ज सादर करणार आहेत त्यांच्यासाठी किमान वयोमर्यादा 19 वर्ष आहे. खुल्या प्रवर्गासाठी म्हणजेच अमागास प्रवर्गासाठी 31 वर्ष आहे आणि मागासवर्गीय प्रवर्गासाठी 34 वर्ष आहे. याच्यामध्ये आर्थिकदृष्ट्या जे दुर्बल आहेत, मागासवर्गीय आहेत किंवा अनाथ आहेत. त्याच्यानंतर प्रावीण्यप्राप्त खेळाडू असतील तर त्यांच्यासाठी 36 वर्ष, माजी सैनिकांसाठी सुद्धा ही वयोमर्यादा 36 वर्षापर्यंत आहे. याच्यामध्ये शैक्षणिक आता आपल्याला सर्वांना माहिती आहे की पदवी कोणत्याही शाखेची मान्यताप्राप्त विद्यापीठाची पदवी असणं आवश्यक आहे. फक्त शारीरिक पात्रता जी आहे ही PSI पदासाठी आहे. यामध्ये उंची किमान 165 सेंटीमीटर असली पाहिजे पुरुष उमेदवारांसाठी. महिला उमेदवारांसाठी किमान 157 सेंटीमीटर असली पाहिजे. त्याच्यानंतर पुरुष उमेदवारांसाठी छाती न फुगवता 79 सेंटीमीटर आणि फुगवण्याची क्षमता किमान 5 सेंटीमीटर आवश्यक आहे. त्याच्यानंतर यामध्ये आणखी एक मुद्दा या ठिकाणी नमूद करण्यात आलेला आहे, तो उभयलिंगी उमेदवारांसाठी स्वतःची लिंग ओळख पुरुष अशी केलेल्या उमेदवारांसाठी उंची किमान 165 सेंटीमीटर असली पाहिजे आणि स्वतःची लिंग ओळख महिला किंवा तृतीयपंथी अशी केलेल्या उमेदवारांसाठी किमान 157 सेंटीमीटर असली पाहिजे. त्याच्यानंतर या मुख्य परीक्षेसंदर्भात तुम्हाला माहिती दिलेली आहे. विविध संवर्गाकरता भरती प्रक्रिया खालीलप्रमाणे असेल. यामध्ये जी पदं सहाय्यक कक्ष अधिकारी, राज्यकर निरीक्षक, दुय्यम निरीक्षक किंवा मुद्रांक निरीक्षक आहेत त्यांच्यासाठी फक्त लेखी परीक्षा होईल. जे उमेदवार पोलीस उपनिरीक्षक पदासाठी अर्ज सादर करतील त्यांच्यासाठी मात्र लेखी परीक्षा असेल की जी इतर 3 पदांच्या प्रमाणे 400 गुणांची असेल. शारीरिक चाचणी परीक्षा असेल आणि मुलाखत असेल. याच्यामध्ये शारीरिक चाचणी जी आहे ही अर्हता प्राप्त असणार आहे, क्वालिफाईंग असणार आहे. तुम्हाला यामध्ये केवळ 60 गुण जर प्राप्त झालेले असतील तर तुम्ही त्या ठिकाणी प्राप्त ठरता. त्या ठिकाणी तुम्ही क्वालिफाय होता
म्हणजे तुम्हाला क्वालिफाईंग मार्क्स जे आहेत हे 60 मार्क्स आहेत. 60% गुण म्हणजे 60 गुण जर तुम्हाला शारीरिक चाचणी परीक्षेमध्ये मिळाले तर तुमचा अंतिम गुणवत्ता यादीमध्ये विचार केला जातो. यामध्ये अंतिम गुणवत्ता यादी तयार करत असताना तुमचे मुख्य परीक्षेचे 400 पैकीचे गुण आणि त्याचबरोबर शारीरिक चाचणी तुम्ही क्वालिफाय केल्यानंतर तुमची होणारी जी मुलाखत आहे या मुलाखतीचे 40 गुण, अशा 440 गुणांच्या मधून तुमची अंतिम निवड यादी तयार केली जाते. यामध्ये अर्ज सादर बनण्याच्या संदर्भात सविस्तर माहिती तुम्हाला जाहिरातीमध्ये दिलेली आहे. आवश्यक असणारी कागदपत्र यांच्याबद्दलची सविस्तर माहिती दिलेली आहे. तर जे विद्यार्थी पूर्वपरीक्षेसाठी पात्र झालेले आहेत अशा सर्व विद्यार्थ्यांनी लगेचच आपले अर्ज सादर करा आणि मुख्य परीक्षेच्या तयारीला ऑलरेडी तुम्ही सुरुवात केलेली आहे. मुख्य परीक्षेची तयारी करत असताना तुम्हाला आणखी काही मार्गदर्शन आवश्यक वाटल्यास ओमकार अकॅडमीशी संपर्क साधा. ओमकार अकॅडमीच्या वतीने पुढील आठवड्यात MPSC गट ब आणि क मुख्य परीक्षेसाठी इंग्रजी मराठी या दोनही विषयांची ऑनलाईन आणि ऑफलाईन टेस्ट सिरीज सुरू होत आहे. तर या टेस्ट सिरीजचा अवश्य तुम्ही फायदा करून घ्या. त्याचबरोबर ओमकार अकॅडमीच्या ॲप्लिकेशनवर इंग्रजी मराठी विषयाचे टॉपिक वाईज ज्या प्रश्नपत्रिका आहेत याचा कोर्स उपलब्ध आहे. जवळपास दोनही विषयांचे 5000+ प्रश्न तुम्हाला सरावासाठी उपलब्ध आहेत आणि हे 5000+ प्रश्न जे आहेत त्याच्यामध्ये PYQs आहेत. त्याचबरोबर संभाव्य प्रश्नांचा देखील खूप समावेश आहे. आणि तुम्ही ज्यावेळेला मुख्य परीक्षेची तयारी करत आहात त्यावेळेला इंग्रजी मराठी हे विषय खूप निर्णायक ठरतात, कारण या विषयांसाठी 200 गुण आहेत. म्हणजे 50% वेटेज जी आहे या दोन विषयांना आहे. आणि या दोन विषयांच्या मध्ये ज्यावेळेला आपल्याला 185+ मार्क्स पडतात त्यावेळेला नक्कीच आपलं सिलेक्शन होण्याचा मार्ग मोकळा होतो. आणि त्यामुळे हे विषय अतिशय निर्णायक ठरतात. 180+ मार्क्स या दोन विषयामध्ये आपल्याला मिळू शकतात. आणि त्या दृष्टीने जर तुम्हाला तयारी करायची असेल तर ह्या टेस्ट सिरीज ज्या आहेत ह्या टेस्ट सिरीज तुम्हाला नक्कीच उपयोगी पडतील. आजच ओमकार अकॅडमीचं ॲप्लिकेशन प्लेस्टोरवर जाऊन डाउनलोड करा आणि या टेस्टचा फायदा घ्या. या टेस्टचा तुम्हाला नक्कीच तुमच्या परीक्षेच्या परिपूर्ण तयारीसाठी उपयोग होईल. मुख्य परीक्षेस पात्र ठरणाऱ्या सर्व विद्यार्थी मित्रांना ओमकार अकॅडमीच्या वतीने खूप खूप शुभेच्छा. धन्यवाद.